तर या ठिकाणी आपण बघू शकता फॉरेस्ट डिपार्टमेंटचं चेकिंग नाका जो हा या ठिकाणी आहे। या चौरस्त्यामध्ये एक रस्ता मालेवाडा, तर दुसरा वैरागड गडचिरोली, तर तिसरा कोरची आणि चौथा मार्ग जो कुरखेडा आहे। हा चौरस्ता जो आहे या चौरस्त्यामध्ये ऐन पावसाळ्याच्या वेळी या ठिकाणी चौरस्त्याचं मजबूतीकरण होतं, जे डांबरीकरणाची मजबूतीकरण होतं। ऐन पावसाळ्याच्या दिवशी हे डांबरीकरण फोडण्यात आलेलं आहे आणि या डांबरीकरण फोडल्यामुळे या ठिकाणी जे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। दररोज छत्तीसगडवरून गडचिरोली मार्गे जाणारे जे जड वाहतूक आहे, ट्रक आहे, त्या ट्रक या ठिकाणी दररोज फसतात। दररोज फसल्यानंतर ह्याच डांबरीकरणाचं काम करणारे मशिनऱ्यांनी त्या फसलेल्या ट्रकला बाहेर काढल्या जातं। ही एवढी बिकट परिस्थिती या चौरस्त्यामध्ये निर्माण झालेली आहे। कोरची मार्गसुद्धा खोदकाम केलेलं आहे, डांबरीकरण खोदकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा नागरिकांना ये जा करण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थितीचा असं सामना करावा लागत आहे। या चौरस्त्यामध्ये मजबूत डांबरीकरण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फोडण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ये जा करणारे शेतकरी वर्ग जे आहेत, त्यानंतर शाळेतील विद्यार्थी आहेत, सामान्य नागरिक आहेत, सायकलनं मोटारसायकलनं ये जा करणारे नागरिक आहेत, यांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी खूप चिखलांचे साम्राज्य आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरज नसताना सुद्धा या ठिकाणी डांबरीकरण फोडण्यात आलेली आहे आणि सामान्य नागरिक या चिखलातून ये जा करत असताना खूपच बिकट परिस्थितीचा सामना या नागरिकांना करावा लागत आहे। या चौरस्त्यामध्ये ये जा करत असलेले नागरिक यांना जो त्रास सहन करावा लागत आहे, याबद्दल स्थानिक ग्रामस्थ यावर आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवित आहेत। कोल्ह्यामुळे आपल्याला एवढी परिस्थिती खराब झालेली आहे की या रोडवरही जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे। शाळेतल्या मुलांना वाहतूक म्हणजे ट्रकांना सर्व गोष्टींना खूप अडचण झाली आहे आणि पाऊस पडायच्या 2 दिवसाच्या अगोदर या टी-पाईनवरती पूर्ण खोदकाम करून ठेवला आणि जाण्यासाठी परिपूर्ण अडचण निर्माण झालेली आहे। तरी कृपया शासनाने त्वरित याच्याकडे दखल घ्यावी हीच विनंती आहे आमची। खूप अडचण आलेली आहे। इथं ट्रॅक्टर न्यायला नाही जमत, खताची चुंगडी आणतो म्हणला तर खताची चुंगडी नाही जमून राहिली। गाडीवर किंवा सायकलवर कोण्या पद्धतीनं कास्तकारी करायची, हीच जबाबदारी आहे का त्यांची, पुलेवाल्यांची, रोडवाल्यांची? या पद्धतीनं हा काम असं ठप्प करून ठेवलेला आहे। याच्यावर पर्याय व्यवस्था करून द्या तुम्ही त्वरित। या नागरिकांना, या जवळपासच्या नागरिकांना येवा जावाचा या रस्त्यामुळे भयंकर अडचण आहे आणि येणारा जाणारालाही अडचण आहे। नेहमी इथं गाड्या फसत राहते, तरी पण शासनानं आणि ठेकेदारांना इथं गंभीर परिस्थिती करून ठेवलेली आहे। तरी पण शासनानं याला काळजी करून या जवळपासच्या कास्तकारांच्या अडचणी दूर करावा, हे आमची अशी विनंती आहे। खूप जड वाहने इथं चिखलामध्ये फसून राहिलेली आहेत आणि मागील 2 महिन्यापासून इथं रोडाचं काम बंद अवस्थेत आहे आणि कुठलाही प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। खूप जीवाची हानी करत लोक एवढ्या खूप साऱ्या चिखलामधून खूप साऱ्या जीवाची हानी करत ते प्रवास करीत आहेत। कोणाच्या जीवावर बेतल्याप्रमाणे खूप सारं असं दिसून येत आहे आणि या प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तर खूप कृपया यांनी जड वाहने किंवा इथं खूप मालाचे वाहने इथं या रोडने बंद करावे किंवा मग नागरिकांना सोयीचा मार्ग करून द्यावा असं मला वाटते। आणि खूप असा जनजीवन विस्कळीत आहे चालला। आता खूप शेतीचे कामं सुरू आहे तिकडे तिकडे आणि खूप साऱ्या तात्काळ काम सुरू करावं किंवा मुरुम त्याच्यामध्ये पर्याय व्यवस्था किंवा चांगल्या पद्धतीने गिट्टी वगैरे व्यवस्था करून मुरुमाचं चांगलं रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा। आणि शेतीचे काम असल्यामुळे सगळं बी बियाणे, रासायनिक खते यांना वारंवार आणण्यासाठी खूप सारा परेशान होत आहे।
चांगलं मजबूत डांबरीकरण रस्ता या ठिकाणी चौरस्ता ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये फोडण्यात आलेला आहे। या रस्ता फोडण्याची काहीही गरज नव्हती, कारण हा रस्ता फोडल्यानंतर जसा की तसाच चिखलाचं साम्राज्य बनून तयार आहे। मात्र ज्या ठेकेदारांनी हा रस्ता फोडला, त्या फोडलेल्या रस्त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नाही आहे। यामुळे ग्रामस्थांना, नागरिकांना, सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना या चिखलामधून ये-जा करावं लागत आहे आणि वारंवार छत्तीसगडवरून येणारे जड वाहतूक जी आहे, जे ट्रक आहेत, या ठिकाणी दररोज दिवसातून 3 ते 4दा या चिखलामध्ये फसत आहेत। तरी पण या ठिकाणी प्रशासनाने कुठंतरी डागडुगी करून द्यावं अशी स्थानिक ग्रामस्थ यांची मागणी जोर धरून आहे।